नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी संकलित मूल्यमापन सत्र 2 विषय परिसर अभ्यास भाग 1-2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. भाग 1 प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 4 गुण. पहिली रिकामी जागा पहा. रोहित पक्षी उत्तर आशियातील सायबेरिया या प्रदेशातून स्थलांतर करून येतात. 2 आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते. अन्ननलिकेचे खालचे टोक म्हणजे टिंबटिंब होय, गुद्द्वार. माणूस विचारक्षम असतो तसाच तो संवेदनशील असतो. ब प्रश्न योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. 4 गुण. अन्न साखळीचा आधार वनस्पती. भीती भावना. पाण्याचे निर्जंतुकीकरण. त्याचं उत्तर जलशुद्धीकरण केंद्र. औरंगाबाद. उत्तर शाली. क प्रश्न पुढील विधाने वाचून ती चुकी बरोबर ते विधानासमोर लिहा. 4 गुण. 1 दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले की जमीन सुपीक होते. चूक. जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते. चूक. आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो. चूक. पोषणामुळे बालमृत्यूंच्या प्रमाणात वाढ होते. हे वाक्य चूक आहे, म्हणजेच दिलेली 4ही वाक्ये चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुण. 1 सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते? उत्तर सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक म्हणजे व्यसनाधीनता, गरिबी आणि निरक्षरता हे आहेत. 2 निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते? निसर्गात पाणी घन म्हणजेच स्थायू, द्रव आणि वायू या 3 अवस्थांमध्ये आढळते. 3 उत्सर्जन संस्था कोणते कार्य करते? उत्तर उत्सर्जन संस्था शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करते. 4 व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते? उत्तर विविध छंद जोपासल्याने, खेळ खेळल्याने आणि इतरांशी चांगले संबंध ठेवल्याने व्यक्तिमत्व संतुलित बनते. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 6 गुण. 1 शरीराला बाहेरून हलका मार लागला तरी आत मोठी इजा का होत नाही? उत्तर शरीराला बाहेरून हलका मार लागल्यावर आत मोठी इजा होत नाही, कारण आपली त्वचा, चरबीचा थर, स्नायू आणि हाडे हे अवयवांसाठी संरक्षक ढाल म्हणून काम करतात. 2 रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? उत्तर राग ही एक नकारात्मक भावना आहे. त्यामुळे रागाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम होतात. 3 सार्वजनिक वाहनांचा वापर केल्याने इंधन बचत कशी होते? उत्तर सार्वजनिक वाहनांचा वापर केल्याने इंधन बचत होते, कारण एकाच मोठ्या वाहनातून अनेक लोक प्रवास करू शकतात. यामुळे वैयक्तिक वाहनांची संख्या कमी होऊन इंधनाचा वापर कमी होतो. प्रश्न क्रमांक 4 प्रत्येकी 3-3 उदाहरणे लिहा. 2 गुण. 1 वाहतुकीची साधने बस, ट्रेन, विमान. 2 प्रथिने डाळी, मांस, दूध. भाग 2चे प्रश्न पहा. त्यातील प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 3 गुण. 1 इजिप्तच्या टिंबटिंब फॅशे असे म्हणतात. राजाला फॅशे असे म्हणतात. दुसरी रिकामी जागा पहा. मॅमथ हा हत्तीचा पूर्वज आकाराने प्रचंड होता. 3 पसरट पात्याची कुऱ्हाड म्हणजे टिंबटिंब होय, हत्यार होय. ब प्रश्न पुढील घटना कालानुक्रमे लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1 माणूस कला कौशल्याची कामे करू लागला. 2 माणसाने शेती करण्यास सुरुवात केली. 3 माणूस व्यापार करू लागला. 4 माणूस प्राण्यांनी ओढणारा नांगर वापरू लागला. ही 4 दिलेली वाक्ये आहेत. ती योग्य क्रमाने लिहायची आहेत. पहिलं वाक्य पहा. माणसाने शेती करण्यास सुरुवात केली. 2 माणूस प्राण्यांनी ओढणारा नांगर वापरू लागला. 3 माणूस कला कौशल्याची कामे करू लागला. 4 माणूस व्यापार करू लागला. अशी क्रमाने 4 वाक्ये आहेत.
यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. 4 गुण. 1. आपली साधनांची निवड कशावर अवलंबून असते? उत्तर: आपली साधनांची निवड गरज, उपलब्धता आणि सोय यावर अवलंबून असते. यानंतर दुसरा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 मधील. माणसांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती का निर्माण झाल्या? उत्तर: माणसांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती निर्माण केल्या कारण माणसे शेती करू लागला व त्यामुळे ते एका ठिकाणी स्थायी होऊ लागले. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. 4 गुण. 1. धातूचा वापर. उत्तर: धातूंचा वापर दैनंदिन जीवनात बांधकाम आणि उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, सोने, चांदी यांसारखे धातू वाहने, विद्युततारा, दागिने, भांडी इत्यादी तयार करण्यासाठी होतो. 2. नवाश्मयुगातील घरांची रचना स्पष्ट करायची आहे. उत्तर पहा. दिलेलं आहे. नवाश्मयुगीन घरे ही मानवाच्या स्थिर जीवनाची सुरुवात दर्शवतात. या काळात कुडाचे, लाकडी सांगाड्याचे आणि कच्च्या विटांचे आयताकार किंवा चौरस आकाराची घरे बांधली जात. ही घरे प्रामुख्याने गवत, लाकूड आणि चिखलाचा वापर करून बनवली जात असत, ज्यात हवामानानुसार बदल आढळतात. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 3 गुण. 1. हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? उत्तर: हडप्पा संस्कृतीचे कारागीर मातीची भांडी, मणी आणि धातूंच्या वस्तू बनवण्यात कुशल होते. 2. मध्याश्म युगातील मानवाला सतत भ्रमंती का करावी लागे? उत्तर: शिकार आणि अन्न शोधण्यासाठी मध्याश्म युगातील मानवाला सतत भ्रमंती करावी लागली. 3. आघाततंत्र कशाला म्हणतात? उत्तर: दगडावर दगड मारून किंवा दाब देऊन दगडाची हातारे बनवण्याच्या तंत्राला आघाततंत्र म्हणतात. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत.